नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे भूमी आणि आकाश दोघंजण आता अन्नदान करण्यासाठी जात असतात. तेव्हा गाडीतून जात असताना इथे आकाश भूमीला म्हणत असतो की भूमी, मला आहे ना कधी कधी तुझं खूप जास्त कौतुक वाटतं. तेव्हा इथे आकाश म्हणतो, म्हणजे बघ ना, तू हे नवस वगैरे करतेस, त्याच्यामुळे आहे ना बाकीच्या लोकांचं भलं होतं आणि त्यामुळे आपल्याला पुण्यसुद्धा मिळतं. तेव्हा इथे भूमी म्हणते, पण आकाश, हे सगळं तू असं का म्हणतोयस? तेव्हा आकाश म्हणत असतो, कारण या निमित्ताने आपल्या घरचं एवढं चांगलं चविष्ट जेवण आता लोकांना खायला मिळणार आहे आणि त्यामुळे त्यांना समाधान मिळेल आणि ते पुण्य आपल्याला लाभणार आहे, हो की नाही? तेव्हा भूमी म्हणते, आकाश, ते पुण्य आपल्या दोघांना मिळणार आहे. तेव्हा आकाश म्हणत असतो की भूमी, तू प्रत्येक वेळेला फक्त आपल्या दोघांचा विचार करतेस ना? तेव्हा भूमी म्हणते, मग कुणाचा विचार करणार? आपल्याला एकमेकांशिवाय दुसरं आहे तरी कोण? त्यानंतर इथे ड्रायव्हर काकांना आता भूमी सांगायला गेलेली असते, ते सगळं आता तिला आठवतं. तेव्हा इथे भूमी आता मनामध्ये आठवत असते, जेव्हा इथे भूमी आकाशला घेऊन आता अन्नदान करायला जाणार असते, त्याच्या आधी ती ड्रायव्हर काकांना भेटायला जाते आणि म्हणत असते की दादा, हे बघा, मी आकाशला आता अन्नदान करण्यासाठी माझ्याबरोबर घेऊन जाणार आहे. पण त्याआधी मी आकाश सरांना एक सरप्राईज देणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला थोड्या वेळासाठी गाडी थांबवायची आहे. पण तुम्ही कुणालाच सांगायचं नाही की मी तुम्हाला हे सरप्राईजबद्दल काही सांगितलेलं आहे. तेव्हा इथे ड्रायव्हर काका म्हणतात, नाही नाही मॅडम, मी कुणाला काही सांगणार नाही आहे. फक्त तुम्ही सांगा मला काय करायचं आहे. तेव्हा भूमीने त्यांना त्यांचं काम समजावून सांगितलेलं असतं. भूमीला आठवत असतं की इथे रागिणीने कसं सगळ्यांना मारलेलं असतं. तांडेलला, रघु काकांना, बॉम्ब ब्लास्टमध्ये भूमीला आणि आकाशला. त्याचबरोबर रागिणी म्हणत असते, मी कुणालाच घाबरत नाही. मला ज्यांना देवाजवळ पाठवायचं असतं मी पाठवते, ज्यांना त्रास द्यायचा असतो मी देतो. त्यानंतर इथे आता जात असताना गाडी आता मध्येच बंद पडते. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, दादा काय झालं? गाडी साईडला लावा नाहीतर. तेव्हा ड्रायव्हर काका म्हणतात की मला असं वाटतंय आपल्या गाडीचं इंजिन हे जाम झालेलं आहे. तुम्ही काळजी करू नका. मी आता ही गाडी आहे ना, इथे 10 मिनटावरती एक गॅरेज आहे, तिथे घेतो आणि दाखवून घेतो. उगाच कशाला रिस्क नको. तेव्हा आकाश म्हणतो, दादा तुम्ही बघितली नाहीत का गाडी आणण्याच्या आधी? तेव्हा इथे आता ड्रायव्हर काका म्हणतात की सर, ही गाडी नेहमीच्या वापरातली आहे म्हणून मी जास्त चेक केली नाही, पण आता ती सारखी सारखी बंद पडेल. तेव्हा आपण आता 10 मिनटावरती एक छान असं गॅरेज आहे, तिथे लगेचच ती नीट करून घेऊया. आणि आता ही गाडी त्याच गॅरेजला भूमी घ्यायला सांगत असते, ज्या गॅरेजमध्ये प्रशांत त्या मेकॅनिकवरती नजर ठेवून बसलेला असतो. तेव्हा इथे आता भूमी आणि आकाश त्याच गॅरेजमध्ये येतात. आकाश म्हणत असतो, अरे प्रशांत, तू इथे काय करतोयस? तेव्हा प्रशांत म्हणत असतो की जीजू, माझी बाईक सारखी बंद पडते, तेव्हा मी तिला जरा सर्व्हिसिंगसाठी घेऊन आलो आहे. तेव्हा आकाश म्हणतो, हो का? तेव्हा इथे लगेच प्रशांत विचारतो, तुम्ही इथे काय करताय? तेव्हा आकाश म्हणतो, आम्ही दोघंजण अन्नदान करायला जात होतो, तेवढ्यातच गाडी जरा बंद पडली, तेव्हा आम्हीसुद्धा जरा दाखवायला आलो आहे. तरी इथे आता मेकॅनिक असतात, त्यांना आवाज दिल्यानंतर भूमी म्हणते की दादा जरा बाहेर या, आमची गाडी बघा चला. तेव्हा ते मेकॅनिक आता दुसराच कोणीतरी असतो. भूमीला आठवतो की मगाशी जेव्हा ती आलेली असते तेव्हा वेगळा मेकॅनिक असतो आणि अचानक त्याच्यामध्ये आता कसा काय बदल झालेला असतो हे तिलाच कळत नसतं. तेव्हा आकाश म्हणत असतो की दादा, आमची गाडी जरा बंद पडली, तुम्ही जरा जाऊन बघता का? तिकडे बाहेरच लावले कोपऱ्यावरती. तेव्हा इथे प्रशांत म्हणत असतो, अहो तुम्ही कोण आहात? मगाशी इथे जे दादा होते ते कुठे गेलेत? ते मेकॅनिक हवेत आम्हाला, तुम्ही त्यांना बोलवा बरं. तेव्हा भूमी टेन्शनमध्ये येते, कारण ज्या मेकॅनिकने 6 वर्षांपूर्वी गाडीचे ब्रेक फेल केलेले असतात आणि ज्याच्यामुळे आकाशची फॅमिली म्हणजे त्याचे आईवडील त्याच्यापासून दूर झालेले असतात आणि हे कारस्थान ज्याच्यामुळे झालेलं असतं ते म्हणजे रागिनी. रागिनीच्या सांगण्यावरूनच त्या मेकॅनिकने गाडीचे ब्रेक हे फेल करून दिलेले असतात आणि तो माणूस आता तिथून गायब झालेला असतो. भूमी म्हणत असते, तुम्ही कोण आहात? ते मगाशी जे दादा होते ना, त्यांना तुम्ही बोलवा बरं इथे. तेव्हा आकाश म्हणत असतो, भूमी, अगं असू दे ना, मेकॅनिक कुणीही असू दे, आपली गाडी तर ठीक होणार आहे ना? तेव्हा भूमी म्हणते, नाही नाही, पण ते आधीचे दादा कुठे आहेत? ते चांगली गाडी बनवतात ना म्हणून म्हणत होते. तेव्हा आकाश म्हणतो, बरं काही हरकत नाही, आता ते नाही आहेत ना, मग हे दादा आहेत, आपण यांना आपली गाडी दाखवूया. दादा चला जरा गाडी तिकडे बाहेर लावले, तुम्ही जरा बघा चला. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आकाश, तुला कसं सांगू मी? अरे, ज्या अपघातामुळे तुझे आईवडील तुझ्यापासून दूर झाले, तुझी एवढ्या वर्ष स्मृती गेली होती, हे सगळं 7-8 वर्षांपूर्वी ज्या व्यक्तीने केलं होतं
तो व्यक्ती इथे होता, तो मेकॅनिक इथे होता. त्याने तुला खरं सांगितलेलं असतं की तुझ्या आईवडिलांना मारणारी व्यक्ती ही दुसरी तिसरी कुणी नसून रागिनी पटवर्धन आहे. आता मी तुला कसं काय पुरावे देणार आहे? कसं काय तुला सांगणार आहे की 8 वर्षांपूर्वी तुझ्या गाडीचा अपघात नव्हता झाला, तर घातपात झाला होता. त्यानंतर इथे भूमी म्हणत असते की प्रशांत, तू कुठे गेला होतास का? मग तो माणूस कसा काय इथून निघून गेला? तू सांग बरं, तू कुठे गेला होतास? तेव्हा प्रशांत म्हणतो, ताई अगं मी कशाला जाऊ? तू सांगितलं होतंस ना इथून हळू नको म्हणून, म्हणून मी कुठेच नाही गेलो आहे. तेव्हा इथे प्रशांतच्या लक्षात येतं. तो म्हणतो की ताई फक्त 5 मिनिटासाठी गेलो होतो, फक्त 5 मिनिटासाठी. आणि तो सांगतो की एक आजी इथून जात होत्या, त्यांना चक्कर आली, त्या खाली पडल्या, म्हणून मी फक्त त्यांना हेल्प करायला गेलो होतो. तेवढ्यातच आता त्या आजी पडतात. प्रशांत जाऊन उचलतो आणि त्यांची विचारपूस करत असताना त्यांचा मुलगा येतो आणि म्हणत असतो की माझ्या आईला विसरण्याची सवय आहे, मी तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो होतो आणि ती तिथून निघून आली. थँक्यू, तुम्ही माझ्या आईला सांभाळलंत, असं सुद्धा तो आता मुलगा प्रशांतला म्हणत असतो. तेव्हा प्रशांतला असं वाटत असतं की खरोखरच त्या बाईला चक्कर आली आहे आणि तिचा मुलगा तिला सांभाळतोय. त्यानंतर प्रशांत आता आपल्या जागेवरती येऊन बसतो आणि बघतो तर काय, त्याला त्या मेकॅनिकसारखेच पाय दिसत असतात. त्याच्यामुळे त्याला वाटतसुद्धा नाही की आतमध्ये मेकॅनिक हा बदललेला आहे. 5 मिनिटांमध्ये दुसराच माणूस तिथे येऊन झोपला आहे, हे काही प्रशांतला माहिती नसतं. तेव्हा भूमी म्हणत असते, प्रशांत अरे ही शेवटची संधी होती रे. म्हणजे आता आकाशला त्या मेकॅनिकने सांगितलं असतं की 7-8 वर्षांपूर्वी त्याच्या गाडीचा जो अपघात झाला होता, जे ब्रेक फेल झाले होते, ते त्यानेच केले होते आणि हे सगळं रागिनी पटवर्धन यांच्या सांगण्यावरून केलं होतं, हे सुद्धा कळलं असतं ना. तेव्हा इथे आता प्रशांत म्हणत असतो, ताई मला खरंच माफ कर, खरंच सॉरी. तेव्हा भूमी म्हणते, हे बघ प्रशांत, तू सॉरी म्हणू नकोस, तू त्या बाईची मदत केलीस. हे बघ माणुसकी सगळ्यात आधी जपायची. आता जाऊ दे, मलाच काहीतरी करून पुरावे शोधून काढायला लागणार आहेत. तेवढ्यातच ते आकाश येतो आणि म्हणतो की भूमी, अगं आपल्या गाडीचं काम थोडंच होतं, गाडीचं काम झालं चल आता आपण निघूया ना, आपल्याला अन्नदान करायचं आहे. आणि प्रशांत तुझं काय, तू सुद्धा येतोयस का बरोबर? तेव्हा प्रशांत म्हणतो, नाही जिजू, माझी गाडी सर्व्हिसिंगला इथे टाकली आहे ना, तेव्हा थोडा अजून वेळ लागेल, तुम्ही जा. तेव्हा भूमी आकाश गेल्यानंतर प्रशांत त्या माणसाची गळफटी पकडतो आणि म्हणतो, ए कोण आहेस तू? आणि तो माणूस कुठे गेला? त्याला कुठे गायब केलं? आणि त्याच्या जागी स्वतः येऊन बसला आहेस. तेव्हा तो माणूस म्हणत असतो, ए सोड मला, सोड, आता जास्त बोलू नकोस, कळलं ना, आताच्या आता इथून निघून जा. तेव्हा प्रशांतला खूप राग आलेला असतो. तो म्हणत असतो की सोडणार नाही मी तुला, बरोबर तुला धडा शिकवेन. तर इथे प्रशांतला आता खूप जास्त राग आलेला असतो, कारण भूमीने त्याच्यावरती जबाबदारी दिलेली असते, पण ती जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पडू शकलेली नसते. तर इथे रागिनी आता भूमी आणि आकाश दोघांची वाट बघत असते. तेव्हा दोघेही आल्यानंतर रागिनी म्हणत असते, काय मग आकाश, आलास का तू? कसं झालं अन्नदान? तेव्हा आकाश म्हणतो, अन्नदान खूपच छान झालं, अगदी भूमीला हवं होतं तसं झालं. तेव्हा रागिनी म्हणते, मग उशीर का झाला? तेव्हा आकाश म्हणतो, अगं आई काय सांगू तुला, जाता जाता गाडी बंद पडली ना, त्याच्यामुळे. रागिनी म्हणते की अच्छा, गाडी बंद पडली म्हणून लगेच गॅरेजला नेली असेल ना. तेव्हा भूमी लगेच तिच्याकडे आश्चर्याने बघायला लागते की हिला कसं कळलं की आम्ही गाडी गॅरेजला घेऊन गेलो होतो. तेव्हा भूमी म्हणत असते, हे तुम्हाला कोणी सांगितलं? तेव्हा रागिनी म्हणते, अगं असं काय करतेस भूमी, गाडी बंद पडल्यानंतर आपण गॅरेजलाच घेऊन जातो ना. तेव्हा रागिनी म्हणते, बरं आकाश, बरं झालं तू गाडी गॅरेजला घेऊन गेलास आणि तिला बनवूनसुद्धा आणलीस, सारखी सारखी बंद पडत होती. बरं अगदी तुला हवं होतं तसं भूमी अन्नदान झालं ना. तेव्हा भूमी आकाश दोघेही हो असं म्हणतात. आकाशला आता रागिनी म्हणत असते, बरं ठीक आहे, तुम्ही दोघेही फ्रेश होऊन या आणि जेवून घ्या, तुम्ही जेवून नव्हता गेलात ना. तेव्हा आकाश म्हणतो, हो आत्या, मी लगेचच फ्रेश होऊन आलो. तर इथे आता भूमी देवाजवळ जाऊन आता प्रसाद ठेवत असते. तेव्हा रागिनी म्हणत असते, काय मग भूमी, बघितलंस ना गॅरेजमध्ये केल्यानंतर काय झालं? मनासारखं घडलं का तुझ्या, की सगळं काही मनाच्या विरोधात गेलेलं आहे? तेव्हा रागिनी म्हणत असते, हे सगळं कुणी केलं तुला माहिती आहे का? कसा काही तो मेकॅनिक बदलला? तो मेकॅनिक सगळं काही आकाशला सत्य सांगणार होता ना. तुझा प्लॅन आहे ना खूपच भारी होता गं भूमी, काय करायचं पण आता? मानसीच्या रूममध्ये गेलीस भाजी निवडायला, मग दरवाजाला आतून कडी लावून खिडकीतून त्या मेकॅनिकला भेटायला गेलीस. तेव्हा तू 8 वर्षाच्या आधीचं सत्य सगळं त्याच्याकडून उकरून काढलंस, पण नंतरला तू पुन्हा रूममध्ये आलीस अगदी वेळेत. हे सगळं तू केलंस गं. पण जेव्हा तू तिथे मेकॅनिकला भेटायला गेली होतीस ना, तेव्हा माझ्या माणसाने तुला त्या माणसाबरोबर बोलताना बघितलं आणि मला फोन केला. मग आता माझ्यासाठी काय सगळं कठीण आहे का? माझ्यासाठी तर सगळं सोपंच आहे.
माझ्या माणसाने मला सगळी माहिती दिल्यानंतर मी सुद्धा माझ्या कामाला सुरुवात केली. तुला काय वाटलं भूमी? म्हणजे हे सगळं तू प्लॅनिंगनुसार करतेस असं तुला वाटत होतं का? तुला काय वाटत होतं भूमी, तू मला तुझ्या तालावरती नाचवतेस, पण असं नाही आहे. मीच तुला माझ्या तालावरती नाचवत होते. तुला कळतंय काय? तेव्हा इथे भूमी म्हणते, राक्षस आहात तुम्ही, राक्षस, विद्रूप आहात, खूपच जास्त वाईट आहात, कळतंय का? तेव्हा इथे रागिनी म्हणते, हो आहे, मी आहे ना. तुला काय वाटलं मी तुला घाबरते का? तेव्हा रागिनी म्हणत असते, भूमी अगं 2 मिनटात तुझ्या भावाच्या समोर आम्ही त्या माणसाला गायब केलं, फक्त 2 मिनटं. तेव्हा इथे आता जेव्हा प्रशांत त्या बाईला उचलायला गेलेला असतो मदत करायला, तेव्हा त्या माणसाला ओढून ताडून आता गाडीच्या बाहेर काढतात आणि त्याचं तोंड बंद करतात आणि त्याची चप्पल तिथे पडलेली असते. ती चप्पल आता दुसरा माणूस पायात घालतो आणि त्या गाडीच्या खाली जाऊन झोपतो. तेव्हा इथे आता अभिने हे सगळं प्लॅनिंगनुसार केलेलं असतं, कारण रागिनीनेच हा प्लॅन त्याला सांगितलेला असतो. तेव्हा रागिनी म्हणते, भूमी काय झालं गं शेवटीला? तुला माहिती आहे ना मी कच्ची खिलाडी नाही आहे गं, मी खूपच जास्त एकदम पोचलेली खिलाडी आहे. तू काही माझं वाकडं करू शकणार नाही आहेस. अगं 5 मिनिटामध्ये आम्ही त्या माणसाला गायब केलं. तेव्हा भूमी म्हणते, कुठे आहे तो माणूस? कुठे ठेवले त्या मेकॅनिकला? तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते की सेफ आहे तो, एकदम सेफ. आम्ही काही त्याला केलेलं नाही आहे. त्याला फक्त आता एका ठिकाणी डांबून ठेवले, बाकी काही नाही. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, तुमच्यासारखी नीच बाई मी आत्तापर्यंत बघितलेली नाही आहे. एवढी क्रूर बाई आहेस ना. तेव्हा इथे रागिनी म्हणते, हो आहे, मी आहे. तुला जे काही करायचं आहे ना ते तू कर. आकाशला सत्य सांगणार आहेस का? तो तुझ्या बोलण्यावरती विश्वास नाही ठेवणार. अगं हे बघ, हे बघ, मी त्याच्यावरचा वार झेलला आहे. ह्याच्यापेक्षा तू मोठं काय करणार आहेस? ह्याच्यापेक्षा मोठं काय असणार आहे? तेव्हा रागिनी आता खूपच जास्त स्वतःला शहाणी समजत असते. तेव्हा भूमी म्हणत असते की रागिनी आत्या, तुम्ही जे काही केलं ते केलं. अहो तुम्ही हा वार झेललात ना. मी माझ्या आकाशला तुमच्या या खोट्या प्रेमाच्या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी आहे ना स्वतःचा जीवसुद्धा द्यायला मागे पुढे करणार नाही. पण मी आकाशला तुमचं सत्य नक्की सांगेन, कळते तुम्हाला? तेव्हा रागिनी म्हणत असते, अगं भूमी तुला काय वाटलं? आकाश सहजासहजी तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवेल का? आकाश तर आता मला त्याची आई म्हणतो, आई सतत माझ्या पाया पडत असतो. तुला तर चांगलंच माहिती आहे, हो की नाही? तेव्हा माझ्याबरोबर आता पंगा नाही घ्यायचा. तुला जे काही करायचं आहे ना ते तू कर, पण माझं तू काही वाकडं नाही करू शकणार आहेस. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते की आत्या, तुम्हालासुद्धा चांगलंच माहिती आहे की मी काही करू शकते आणि वेळ आल्यानंतर आहे ना नेहमी सत्याचा विजय झालेला आहे. इतिहास हा गवा आहे. इतिहासामध्ये सुद्धा हे सामील आहे की नेहमी खोटारडा माणूस जिंकत नाही, सत्याचा विजय होतो आणि ह्या वेळेला सुद्धा तेच होणार आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणते, हाच इतिहासामधला जो बदल आहे ना तो मला घडवून आणायचा आहे. म्हणजे नेहमी सत्याचा विजय होतो असं नाही, खोट्याचा सुद्धा विजय होऊ शकतो. तरीसुद्धा सत्य काही कामी येणार नाही. तू काहीच करू शकणार नाहीस, मला चांगलंच माहिती आहे. तू काही माझ्या विरोधात आकाशला भडकवू शकणार नाही आहेस, त्याला पुरावे दाखवून सत्य सांगू शकणार नाही आहेस, असं रागिनी म्हणत असते. आणि भूमी आणि आकाशचा फोटो जाळत असते आणि म्हणत असते, आणि जेव्हा तू आकाशला सगळं सत्य सांगायला जाशील त्याआधीच मी तुम्हाला दोघांना वेगळं करेन. तेव्हा भूमी येते आणि रागिनीच्या हातातून फोटो घेते लग्नाचा. आकाश आणि भूमीच्या लग्नाचा जो फोटो असतो तो भूमी आपल्याकडे घेते आणि रागिनीचा हात आता दिव्यावरती भाजण्यासाठी ठेवते. ती म्हणत असते की तुम्ही काय मला आणि आकाशला वेगळं कराल? आता दिवाळीपर्यंत मी तुमच्या कारस्थानाचा पर्दाफाश करेन. आणि भूमी म्हणते की दिवाळीपर्यंत माझ्या आकाशच्या विरोधात किंवा त्याच्या वाईटावरती जे लोक उठतात ना ते त्याच्या आजूबाजूलाच नसतील याची मी पूर्ण खात्री घेईन, असं आता भूमी म्हणत असते. तेव्हा आता माझ्याशी पंगा घेऊ नका, नाहीतर तुम्हाला खूप जास्त महागात पडेल, असं आता ठामपणे भूमीने रागिनीला सांगितलेलं असतं. आणि तिने दिव्यावरती आता रागिनीचा हात ठेवलेला असतो. तेव्हा इथे भूमी आता रागानेच तिचा हात सोडते. तेव्हा इथे रागिनी आता तिच्या हाताला फुंकर मारत असते, कारण दिव्यावरती खूप वेळ तिने तो हात ठेवलेला असतो. तिला चटकासुद्धा लागलेला असतो. तेव्हा भूमी म्हणते, कळलं ना तुम्हाला? माझ्यासुद्धा नादी आता लागू नका. पुरावे तर मी लवकर गोळा करेनच आणि आकाशला तुमचं सत्यसुद्धा सांगेन, असं भूमी म्हणते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आकाश भूमीला म्हणत असतो की भूमी अगं एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, टेन्शन आहे मला खूप, 25 लाखाचा हिशोब लागत नाही आहे. तेव्हा इथे भूमीच्या डोक्यात एक आयडिया येते. तेव्हा पौर्णिमा आता रागिनीला म्हणत असते की आई काय सांगू तुम्हाला, या भूमिताईच्या डोक्यात काय आलं ते, अख्ख्या घराची साफसफाई करायला लावली. तर इथे रागिनी आता बाहेरच्या
आउट हाऊसमध्ये जाते. तिथे ती शोधाशोध करते. तेव्हा पैशांची बॅग तिला तिथे सापडते. त्याच्यामध्ये खूप सारे पैसे असतात. तेव्हा आकाश म्हणतो, "ही बॅग तुला कुठे सापडली?" तेव्हा भूमी म्हणते की आपल्या आउट हाऊसमध्ये. तेव्हा आकाश म्हणतो, "मग एवढी कॅश त्याच्यामध्ये काय करते?" तेव्हा भूमी म्हणते, "आकाश, अरे मलासुद्धा नाही माहिती. ही बॅग तिथे कोणी लपवून ठेवली होती आणि बघ ना त्याच्यामध्ये कॅशसुद्धा किती आहे." तर भूमीने आता रागिणीचा इथे प्लॅन फ्लॉप केलेला असतो. त्यांनीच ते पैसे तिथे लपवून ठेवलेले असतात.